बाबा मी येतो. आता कुठे चालला? आजचा ऑर्डर आहे ना बाबा, तर तिकडे चाललो डेकोरेशनचं सामान घेऊन. असं का? कशाचा कार्यक्रम आहे तर? वाढदिवसाचा आहे कार्यक्रम. अरे नारायण, रात्री उशीर आला. किती वाजे आला तू रात्री? एकाच वाजला होता. का म्हणता बाबा? अरे हा बाबूरावाला होता ना काल, त्यांच्याकडून होकार आहे तर ते म्हणतात आता या म्हणतात पक्का करायसाठी. माझा विचार आहे 10 जण जायचा. तर ठीक आहे ना बाबा, तुम्ही कोण कोण जाता तर बघा. आता मी तर गेलो होतो, आता मी कशाला येऊ? नाही नाही, तू नको येऊ. आता फक्त पक्क करायसाठीच चाललो. मग ठेवू, साक्षगंधाचा कार्यक्रम वगैरे ठेवा लागेल ना. तर ठीक आहे ना बाबा, तुम्ही बघा कधी जाता कधी नाही. मी चाललो, मला वेळ होत आहे आता. हो, तर म्हणूनच म्हणला तुला विचारून टाकतो एकदा. त्याला बाबूरावला मी काही सांगितलं नाही. आता याच्यात का विचारायचं आहे बाबा, माझ्याकडून तर होकारच आहे, मी पसंत करून आलो ना. हो, पसंत करून आला, पण आता तुला नाही विचारलो असतो आणि आम्हीच गेलो असतो, पक्का करून आलो असतो. मग उद्या तूच म्हटलं असतं गेले तर मला सांगितलं नाही म्हणून. नाही नाही, तुमचंही म्हणणं बरोबर आहे. तर मग कोण कोण जाता तर बघा तुम्ही. मी जाऊ आता मी. हो हो, जा जा. हो नारायणचे बाबा, काय झालं? काही नाही, नारायणला विचारत होतो. रात्री सांगितलं ना मी तुला, बाबूरावाला होता म्हणा. हो हो. हो, तर तसंच सांगितलं मी. हा नारायण उलटा म्हणते विचारायची कोणती आवश्यकता आहे म्हणते. अहो, तर त्याच्याही म्हणणं बरोबर आहे ना. आता तो पसंत करून आला आहे ना. तुम्ही दोघेही माहिलं की नाही का उलट्या खोपडीचे आहात. आता तुम्हाला कोणती गोष्ट नाही सांगेन आपल्या मतानं करीन तर तसंही म्हणाल. एक काही सांगत नाही, स्वतःच करतात असे तसे म्हणून. आता चांगल्यानं सांगतो तर तसाही प्रॉब्लेम आहे. नारायणला तेवढा समजत नाही ना, का करता, जाऊ द्या. मंजुळा, थोड्या वेळ राह तू दुकानामध्ये. येतो मी बाबूरावच्या घरून. हो हो, राहते ना. अहो, तर कधी जायचं आहे मग तुम्हाला? उद्या जा ना, उद्या. हो, आता उद्याच जावं लागेल ना. आज कसं जाऊ, आता त्यांना काही कळवलं नाही, काही नाही. हो, तर मी म्हणते तुम्हाला कोणाकोणाला जायचं आहे तर सांगून ठेवून द्या आता आजच. वेळेवर सांगाल तर कोणी येतील का? हो हो, तुझ्याही म्हणणं बरोबर आहे. सांगतो सांगतो. अहो, मी काय म्हणते, माणसात जाल का तुम्ही? आता तू चालत असेल तर चाल ना आता. मी एकटीच येऊ का? एक दोन सोबत पाहिजेत बाबा माझ्या. हो, तर कोणाला पकडते मग जाऊन सांगून दे. मी काय म्हणते, ह्या ललिताला सांगून देतो आणि शांताला सांगून देतो. दोघ्या जणी असल्या तर होतात. हा, तर तशी कर ना तर मग. हो, तर तुम्ही आता बाबूरावच्या इथे चाललेच ना, तर सांगून द्याल ललिताला पण. हो, ठीक आहे ठीक आहे, सांगतो. इकडे दुकानाकडे लक्ष ठेवशील, नाही तर तिकडे कामं बिमा करत राहशील. नाही नाही, झाले काम, बसतो दुकानामध्ये. लवकर या पण, मग मला वावरातही जायचं आहे. हो, नाही येतो ना. का तिकडेच राहणार आहो का? झाले का ताई, कामं झाले का? नाही हो बापा रजनी, रात्री झोपायलाच तर 12 वाजले. आता उठलीच नाही लवकर सकाळी. हो ना, बरोबर आहे. आपण आला तर किती 10 वाजले होते. नाही तर का, मग जेवण बिवण केला, मग गोष्ट सांगत बसला, वेळ होतेच. ताई, भाऊजीजवळ सिटी हरवली होती म्हणून सांगितलं तर नाही? हो, सांगितले ना. बाई, कशाला सांगितलं तर? काहून तू घरी नाही सांगितले का? नाही सांगितले बाबा, यांना माहीत होईल की नाही, मला मग कधी जाऊच नाही देणार कुठंच. हट, मग सांगता नाही आला तुला की सांगायला नको घरी म्हणून? आता रात्री गोष्टामध्ये निघून गेला. म्हणायला बसले, काहून उशीर केला एवढ्या? मग सांगितले बापा, सिटी हरवली होती, मग तिला शोधला तर त्याच्यातच 1-1.5 तास गेला म्हणून. हट बापा ताई. अहो रजनी, तू टेन्शन नको घेऊ, सांगते मी त्यांना, कोणाजवळ सांगायला नको म्हणून. त्याच्यासाठी चालली होती का विचारायला? नाही नाही ताई, त्याच्यासाठी नाही आली. ते ना, माझ्या प्रसादीचा सामान कोणाकडे राहिला तर माहीत नाही, म्हणून विचारायला आली. तुमच्याकडे तर नाही आहे म्हणून. नाही बापा, माझ्याकडे तर नाही आहे. मी आपलंच सामान धरून आली त्या टालीमधून. हट बापा, आता कोणाच्या जवळ गेला तर का माहीत. खरं सांगते ना ताई, येतपर्यंत असा माझा धक 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 काळच करत होता नाही माझ्या पोरीसाठी. ते वाईट वाईट विचार येत होते मनामध्ये. नाही का बापा, कोणा रात्री झोपायलाही गेली तर झोपही नव्हती लागत. रजनी, तसा नाही आहे तो. आता तुझ्या मनामध्ये आहे. तू देवदास जवळ सांगितली असती की असा असा झाला, तर तो तुझ्या मनातून बाहेर निघून गेला असता. तुझा मन हलका झाला असता. नाही नाही बापा, नाही, मी नाही सांगू शकत. आणि मग दुसरीकडून माहीत होईल तर? आता किती लोक होतो आपण तिथं, कोणी सांगतीलच नाही का? ते सोड, दुसऱ्यांची सोड. सिटी नाही सांगेल का आपल्या पप्पांना? म्हणली का तू तिला सांगशील नको बाई म्हणून? नाही ताई, नाही नाही म्हणली तशी मी. मग लहान मुलं काय लपवतात का? म्हणून म्हणतो तुझ्या मनातला सगळं सांगून दे, तुझ्या मनही हलका होईल. हो ताई, बरोबर म्हणता. लपवणे चांगली गोष्ट नाही, जो होईल तो पाहिला जाईल. रागवतील एवढं असताना. नाही तर का, म्हणून म्हणतो तू सांगून दे. इकडून तिकडून माहीत होण्यापेक्षा तू सांगून दे.
हो हो ताई, हिम्मत करून सांगावं लागेलच. आता प्रसाद कोणाजवळ गेली का माहीत आता. शांतताईकडे असेल, जाऊन पाय. हो तसं तिकडे जायचंच होता, कढई त्यांच्याकडेच राहिली माझी. विचारून घेईन प्रसादही आहे का म्हणून. चला ठीक आहे ताई, जाते मी. थांब ना, चहा बनवते ना. नाही नाही, चहा वगैरे झाला पिऊन. असं का, चहा पिऊन झाला का? आमचा तर चहा पिऊन व्हायचाच आहे. प्या प्या, तुम्ही चहा प्या, मी चालली. पाणी तर झालं असेल गरम, आता यांना आंघोळ करून घ्या म्हणते. ललिता, अहो आता तुम्हाला आवाजच देत होती. असं का, आण ना तर मग. अरे बापा, का आण म्हणता? बापा आताच म्हटली आवाज देत होती म्हणून. हो आवाज देत होती याच्यासाठी, पाणी गरम झाला तर आंघोळ करून घ्या म्हणून. बयाळ आहेस का चाय घी काही बनवलं नाही, काही नाही, ना सरळ आंघोळच कर म्हणते. होईल मग आंघोळ, पहिले चाय घी बनव. हो बनवते चहा, आता पाणी गरम आहे तर माझ्या म्हणणं आंघोळ करून घ्या, मग चहा प्याल. नाही नाही, आधी चहा बनव. पाणी गरम आहे तर कर तूच आंघोळ कर. ती आंघोळ कर म्हणते, चहा घ्या बनवायचा ठेवलं आणि आधी आंघोळ कर म्हणते. हो ते दुकानदार का काही राहिले ना इकडे. अरे आहेस घरी नाही का? मी तर म्हणलं घरी भेटते का नाही बापा बाबूराव. वेळ आहे ना काका, चहासाठी वेळ आहे. असं का, नाही कधी कधी लवकरच जातो की नाही. नाही काका, आज 10 वाजे जाणार आहो. असं असं, चला ना तर काका तिकडे बसून चला. ललिता बनव, चहा बनव. अरे नाही रे बापा, राहू दे चहा. त्या दिवशी आलो होतो त्या दिवशी चहा पाजलास. काका आमचा चहाच नाही झाला आहे ना, आता चहाच बनवत होती ललिता. आता तुम्ही पण पिऊन टाकाल. असं का, आतापर्यंत चहाच व्हायचा आहे. हो ना काका, हे रात्री 10 वाजेकडे आले. मग झोपायला वाजले 12. त्याच्यामुळे उशिरा झोपलो तर काही लवकर जागा आली नाही. असं असं, चला काका तिकडे बसून. हो हो चल. अरे सोनू बेटा, हे कढई नेऊन दे का मा. कोणाच्या घरी मम्मी? अरे बेटा, त्या सिटीच्या घरी नेऊन दे. ते रात्री नेलंच नाही, विसरली. मग नेऊन देईन ना मम्मी. मग केव्हा तर? मग नेऊन देईन ना मम्मी, मग नंतर दुपारी नेऊन देईन. दुपारी तिकडे जाणार आहो मी मित्राच्या घरी, तर नेऊन देईन. ठीक आहे बाबा, आता मग नेऊन देईन म्हणतेस तर. मम्मी पाणी गरम आहे का, आंघोळ करतो? हो हो आहे ना पाणी गरम, जा कर आंघोळ. मम्मी माझ्यासाठी काहीच नाही आणली तू. आणली असती तर बेटा तुझ्यासाठी, आता लहान आहे का? आणि तुला विचारली का आणीन म्हणून, तर तू काही सांगितलंही नाही. मम्मी मला ना पॉकेट पाहिजे होता. पॉकेट? मग अजून पसंत नाही आला असता तर तसाही म्हणला असता. आता परीक्षा घे झाल्यावर मग भाऊसोबत जाशील आणि घेऊन घेशील आपल्या पसंतीनं. मम्मी ह्या 2-2 कढया आहेत ना. एक आपल्या घरची आहे आणि एक त्या रजनीची आहे. आता सोबतच घेतला तर मग माझ्याच थैल्यामध्ये राहिली. हट बापा, ह्या पोरालाही म्हटली कढई नेऊन दे बेटा, आता आई नाही ऐकत. चल ठेवून देते आता. हे का करून राहिली बाबा शांता इथं? शांता, ओ शांता. काय झालं जी? नाही तू का करून राहिली तर त्या कढयात पाहून राहिली ना, काल दुकानामध्ये पाहिली नाही का बरोबर? हट बापा, आता त्या सोनूला नेऊन दे म्हणत होती रजनीच्या घरी म्हणून काढली. हा पोरगाई म्हणते दुपारी नेऊन देईन म्हणते. काहून नेलेलंच नाही का? नाही ना हो, ते काल ना खूप घाबरली होती बाबा. आपला कोणता कोणता सामान नेलं ना कोणता कोणता नाही तर माहित नाही. हो ना, आता घाबरेल नाही तर का. झाला का स्वयंपाक, झाला का? दे जेवण दे, वावरात जायचं आहे. मग जाता जाता देऊन देईन मी. अहो कशाला, सोनू नेऊन देईन म्हणते ना दुपारी, नेईल. ठीक आहे मग. बनवू का ताट? अरे, थांब, येई ना. अरे रजनी, तू आली का? नाही आली असती तरी सोनू आणून देणार होता. अहो ताई, मी ह्या कढईसाठी नाही आली. प्रसाद, माझी प्रसादच राहिली ना, कुठं राहिली तर. आता ललिता ताईच्याही घरी गेली तर त्यांच्याही इथं नाही आहे, तर म्हटली आता तू मलाही विचारून घेते. प्रसाद नाही बापा, माझ्याजवळ तर नाही आली तुझी प्रसाद. हट बापा, कोणाजवळ गेली तर आता कोणाकोणाच्या घरी जाऊन पाहू. आता सगळ्यांना प्रसाद देते म्हटली तर बघायला गेली तर प्रसादाची पुडीच नव्हती. तर मला वाटलं ललिता ताईच्या थैलीत वगैरे असेल, तर विचारली तर नाही म्हणते. दुर्गाला विचारली का? हो ना, दुर्गालाही विचारली तर तेही नाही आहे म्हणते. मग बाबा कुंताजवळ असेल, नाही तर मग सूर्यकांताजवळ असेल. जाऊ द्या, आता नाही जात तिकडे, आता घरी जाते बापा. तर आता आली तर हे कढई घेऊन जा ना मग. हो आता आली तर नेऊन घेते. कोणती नेऊ ताई? अरे बापा, कोणतीही ने ना, दोनही तर सारख्याच आहेत. एकाच किमतीचे आहेत, एकाच दुकानातले आहेत, कोणतीही ने. तू तर अशी विचारून राहिली कोणती नेऊ म्हणते. रजनी, स्वयंपाक झाला का? का बनवली? मी ना ताई फोडणीच्या वरणच बनवली आता. चला ताई, जाते मी. कुठं गेली म्हणती? अरे कुंता,
रजनीची कढई इथेच राहिली होती का आता? हो, हे थैल्यामध्येच होती ना, दोघी जणी सोबत घेतला तर मग इकडे आमच्याच घरी आली. तुला घे म्हणली तर नाही घेतली तू. आहे ना ताई लोखंडी कढई आमच्या घरी, म्हणून नाही घेतली. हो बरोबर आहे. ताई, हे प्रसादाची पुडी तुझी आहे का? माझ्या बॅगमध्ये आली होती. अरे वा, कोणता ताई, हे प्रसादाची पुडी माझी आहे. मी प्रसादाच्या पुडीसाठी आली इकडे. तर शांताताई म्हणते नाही आहे म्हणते माझ्याकडे म्हणते. हो ना बाई, आता मलाही आठवण नाही हे तू केव्हा दिली का दिली म्हणून. मी नाही दिली, ह्या ना सिटीच्याच हातात होती, तिनं दिला नसेल. हां बरोबर आहे, तिनं ना यांच्याजवळ दिला असेल, नाही तर मग गुड्डीजवळ दिलं नसेल. मी म्हटलं होऊ शकते आता शांताताईची असेल म्हणून आणून दिली. चांगला झाला ताई आणलं तर. हो, आता मी बॅग वगैरे खोलली, सगळ्यांना प्रसाद देते म्हणून. बाबा पाहते तर 2 पुड्या दिसल्या. त्या गुड्डीला म्हणते नेऊन दे बेटा, तर ते म्हणते मला वेळ होईल शाळेत जायसाठी, आंघोळ करतो म्हणते. तर मग म्हटलं आता मीच नेऊन देते. चांगला झाला ताई आणून दिल्या तर. चला आता काका म्हणते उद्या जाऊ. आता फोन करून सांगून देतो की उद्या येत आहोत आम्ही म्हणून. अहो चिकूची बाबा, काय झालं? अहो कशासाठी आले होते काका, दुकानवाले काका? ते त्या दिवशी आले नव्हते का मुलीवाले? त्यांचा फोन आला होता मग काल की तुम्ही येऊन जा म्हणून, आम्हाला पण पसंत आहे म्हणून. तर आता पक्का करायसाठी जाऊ म्हणत आहेत काका. तर उद्या जायचा विचार आहे त्यांचा. असं का? हो, आता उद्या मला पण सुट्टी आहे, तर म्हणलं ठीक आहे चालले जाऊ मग. हो, तर तुम्ही तर मागे गेले होते ना, अजून आता पण जाता? अरे तर तिथं मध्यस्थी मीच आहो ना, मी नाही जाईन तर कसं होईल? आणि मीच नाही, तुला पण यायला सांगितलं आहे उद्या. अट बापा, मी कशाला जाऊ तिथं? हो ना, मंजुळा काकूनं सांगितलं म्हणे की ललिता पण येईल म्हणून, सांगून द्याल म्हणे. तर सांगितलं येशील ना, का करायचं आहे तर. चला म्हणतात, मान देतात तर जायचं. हो, तर का आम्ही दोघीच जणी जाणार आहोत काका? आता ते मला माहित नाही कोण कोण येऊन राहिले तर, पण तुला यायसाठी सांगितलं त्यांनी. 2 वर्ष झाले लग्न करत होते नारायण बापूजी, तर जमतच नव्हतं. बरं झाला आता तरी जमला तर. जमेल कसं नाही, मध्यस्थी कोण होता? मी होतो ना. ती जबरदस्त पाहिजे म्हणजे लग्न जुळतात. हो हो हो. आता करता की नाही करत आंघोळ? करतो ना बापा, करतो. काढली का पाणी? नाही नाही, पाणी काढूनच का करीन तर. मी म्हटलं काका बसलेच असतील. नाही, ते गेले दुकानात, त्यांना बसावं लागते ना. त्या काकू वावरात जाणार आहेत म्हणत होते, तर गेले ते लवकर. चला मग काढते पाणी, चला. अरे वा, काकूचा नंबर लागला ना आज दुकानामध्ये. तर काहून काकू, आज वावरात जायचं नाही आहे का? आहे ना शांता, वावरात जायचं आहे. आता हे तुझे काका गेले तिकडे, त्या बाबूरावच्या घरी गेले आहेत. मला म्हणाले इथं थांब म्हणून. असं का? मी म्हणली आता काकू आल्या नाही तर काकूला आता प्रसाद नेऊन देते म्हटले. अहो ना, कुंकुगी नाही आणली का गायमुखच्या? आणली ना काकू, कुंकुई आणली. शांता, बरा झाला आली तर तू. येईनच म्हणलं तुझ्या घरी. कशासाठी काकू? अहो शांता, उद्या ना जायचं आहे, तर तू पण येशील. कुठं? तुला तर माहीत असेल, ते बाबूरावनं नेलं होतं तर मुलगी बघायसाठी. हो माहीत आहे ना, ते लोकही आले होते ना. हो, तर आता उद्या पक्का करायसाठी म्हणून जाणार आहोत. तर मी म्हणला तू येऊन जाशील, ललिता आणि मी 3 जणी चालले जाऊ. असं का? ठीक आहे ना, येईन. किती वाजे जायचं आहे उद्या? जाऊन ना 11 वाजेकडे. असं ठीक आहे ना, मग म्हणजे पक्का करायसाठीच जायचं आहे ना? हो, आता तेही लोक आले. नारायण नाही गेला होता, आता दोघांनाही पसंत आहे ना. आता उद्या पक्का करायसाठीच जायचं आहे. हो, आल्या का? बरं झालं आल्या तर. राहा तुम्ही दुकानात. हे शांता आली आहे, मी बनवतो तिकडे चाय घे. आणि कोणाकोणाला सांगितलं? अरे कोणालाच नाही सांगितलं, आतापर्यंत बाबूरावच्याच घरी होतो. बाप्पा, त्यांच्या घरी इतकी वेळ लावले? चाय वगैरे बनवला ना, मग आता गोष्टी वगैरे सांगतपर्यंत वेळच झाली. आता मी म्हटलं तुलाही वावरात जायचं आहे, आता घरीच जातो, मग सायंकाळी चालला जाईन सांगायला. शांताला सांगितले का? पण त्याच गोष्टी सुरू आहेत. चल ना शांता, चल तिकडे. येते पण चहा वगैरे नाही पेत, आता जेवायची वेळ आहे. म्हणला तुम्ही मिळणार नाही म्हणून म्हणला प्रसादही नेऊन देतो, आणि कुंकू होता म्हणलं कुंकूही देऊन देते. का शांता, आपल्या वेळेस तर बसा ना काकू म्हणते आणि चहा बनवते. काकू, मग सून आल्यावर तुमची बसीन ना मी, आणि चहाही पिईन. आता तुम्हाला त्रास नाही देत. असं आहे का? ठीक आहे बाबा.